गजानन विजय ग्रंथ अध्याय 8. श्री गजानन महाराजास गोसावी भेटण्यास आले आहेत. श्री गणेशाय नमः. हे वसुदेव देवकी नंदना, हे गोप गोपी मनोरंजना, हे दुष्ट दानवर्धना, श्रीहरी पाव माते, तुझ्या प्राप्तीचे साधन कर्मधिकांचे अनुष्ठान, पराभक्तीचे सेवन करण्या आहे अपात्र मी. तुझी ज्ञानदात्री शास्त्रे सारी, गिवर्ण भाषे भितरी, त्यास सांग करू हरी. सेवेसते कवण्यारीती, गवर्णाचे नसे गंध, त्यातून माझी मती मंद. कमलातील मकरंद, बेंडुकाला मिळतो असा कसा. अन्नदाताने तुझी प्राप्ती, जरी करून घेई श्रीपती, तरी धनाचे अभाव निश्चिंती. दरिद्री पदरी बांधेल वा, जरी करून मी तीर्थयात्रा, तरी समर्थ नाही गात्रा. तशातही अंधत्व आता आले आहे आदुष्टिते. ऐसा सर्व बाजूनी मी हीनदीन चक्रपाणी, दरिद्राचे मणिमाणी मणी जाती निरोंजन मनोरथ. हे व्यवहारिक दृष्टी खरी, घरी परी तुझी कृपा झाल्यावरी. स्वानंदाच्या सागरी पोहत राहे अहोरात्र, तुझ्या कृपेचे महिमान आगळे आहे सर्वाहून. धनाच्या पाण्या लागून दाम देण्याची गरज नसे, मेघाणी आणिल्या मनात. तळी विहिरी भरतात, निव्वळ खडकात फुटतात पाट पाण्याचे. पांडुरंगा ऐशी त्या तव कृपेचा, दास कनुस हा भुकेला साचा. घास एखांदा तरी द्या त्याला, घाल माझ्या मुखात, जेणे मी तृप्त होईन. अवधा सुखा ते पावीन, अमृताचे लाभता कन, रोग सारे दूर होती. असो मागील अध्यायी, देशमुख पाटल ठाई, मुक्कामाते दुफडी बाई, येऊन बसली हे ऐकिले. तेथे जेथेही नांदे दुफडी, तेथे तेथे ही करी होडी. अवध्या सुखाची रांगोळी, इच्छा पायी होत असे, इच्छा पायी होत असे. क्षयरोग तो शरीराला, वा दुफडी रोग समाजाला. नेतेसे यमसदनाला, प्रयत्न पडतील लुडे जेथे. असो तळाचिया काठावर, देशमुखाचा एक महार करू लागला चरचर. या खडू पाटला पुढे, पाटील गावीचा अधिकारी, पाटील गावीची पंढरी. काही कामावरून खरी कुरकुर झाली उभयतात, तो असे माऱ्या महार. देशमुखाचा ज्याला जोर, तो बोलला उने उत्तर. खडू पाटला कारणे, पाटील वंदला त्यावर. तुझी रीतही नाही बरी, गरिबांची पायरी आपली कधी सोडू नये. उनी उत्तरे बोलण्याचा अधिकार आहे देशमुखाचा, तुझ्यासारख्या नकट्याचा नाही हे जाण मनी. तरी महार एकला करू लागला चेष्टा नाना, त्याच्या ऐकुणी भाषणा. पाटील खवळला मनासी, बाचाबाचीचे कारण होते अति शिल्लक जाण. कागद ठाण्या लागून पाठविणे होते पाटलाला, तो टप्पा न्याण्यासी सांगितले होते महारासी. तू असाच जा अकोल्यासी, तहसील टप्प्यात द्याया हा. ते ऐकुनी वंदन महार, मी ना हा टप्पा नेणार. देशमुखाचा आश्रितावर तुमचा डोळा हमेशा. काही असो आज दिनी, मी टप्पा न जाया घेऊनी, तुझ्या हुकमा लागून बोंबा शिमग्याच्या समजतो मी. ऐसे वंदले बोलला, हाव भावात ऐसे केला. मुठ वडूनी हात नेला त्याने आपल्या मुखापुढे. ती त्यांची पाहून कृती, खडू पाटील कोपला चिती. भरीव वेळूची काठी होती हा पाटलाच्या हातात, त्याच काठीचा केला प्रहार महाराचिया हातावर. पाटील मुडीच जोरदार, त्याने रांगे केले प्रहार हा. त्या प्रहाराचे करून हात गेला मोडून, महार बेशुद्ध होऊन पडता झाला भूमीवर. पाटील दुसऱ्या महाराला गेले टप्पा द्यायला, तो इकडे वृत्तांत कैसा झाला तो आता सांगतो. तो महार त्याच्या अपतानी नेला उचलून देशमुखा सदनी. मोडता हात हे पाहुणे देशमुख ते संतोषले. वा वा, छान गोष्ट झाली, आपणा कुरापत काढण्या भली. ही अनायसे संधी आली, ती उपयोगी न दवडणे. त्याची हा महारा तत्काळ नेले कचेरीस, समजाविले अधिकाऱ्यासी. खोटे नाटे विविध हो, कोठेही दोन पक्षात. वाकडे येता यकृचित्त, काट्याचे होतात नायटे ते अवलोका. फर्याद त्या महाराची, पुस्तक नोंदणी साची. आज्ञा झाली अधिकाराची, पाटील पडून आणावया. शेगावी आली पुकार, उद्या आहे पडणार पाटलाच्या पदी जोर. बेडी करी हातकड्या, ते खडू पाटाला समजले. धाबे त्याचे धन आणले,
तोंडचे पाणी पळाले, झाला अति चिंतातुर. ज्या शेगावी मी वाघपरी वागत होतो आजवरी, तेथेच काही श्रीहरी प्रसंग आणला बेड्याचा. अब्रुदारास अपमान, वाटे मरणाहून मरण. बंधू गेले घाबरून, काही विचार सुचेना. खडू हताश होऊन बसला, तो एक विचार सुचला त्याला. श्री गजानन महाराजांना साकडे हे घालावे, त्या साधूचे वाचून. या संकटाचे निवारण करण्यानं कोणी आण राहिला या वराडी. लैंगिक यज्ञ कराला, बंधू गेले अकोल्याला. खडू पटला नीट समर्थाकडे रात्रीस, येताच केला नमस्कार. शीळ ठेवले पायावर, महाराज आला कठीण फार. प्रसंग तो माझ्यावरी, सरकारी कामानिमित्त मी एका महाराप्रत तड्याशी तांडिले तिल काढीने. त्याचा ऐसा परिणाम झाला, काढ्याचं नायटा केला. देशमुख मंडळींनी भला माझ्या हित करण्याचा, त्यानिमित्त कैद मला होण्याचा. उद्या प्रसंग आला, समर्थ माझ्या इज्जतीला. तुझ विना कोण रक्षील, उद्या येतील राजदूत मला देथून नेण्याप्रत. बेडी ठोकून या पायात, असे आज ऐकिले. त्यापेक्षा गुरुवरा, गळा माझा येथेच चिरा. ही द्या तलवार, देतो करा, वेळ करू नका हो. अब्रुदारा कारणे इज्जत हेच मरण, अपराध माझ्यात त्यातून अति अल्प दयाळा. त्या अपराधरूपी खड्याचा हा डोंगर साहलासाचा. अभिमान माझ्या अब्रूचा धरा समर्थ या काळी. जयंद्रताच्या वेळेला अग्निकाष्ट भस्मला, होता अर्जुन तयार झाला केवळ आपल्या अब्रूस्तवे. येथे भगवंताने भली अब्रू त्याची रक्षण केली. प्रभूने वस्त्र नेसविली द्रौपदी सभेत, तेवी मम अब्रू ही पांचाळी. देशमुख कौरवांनी आणली नग्न करण्यासाठी भली. येथे तीच करा हो रक्षण, तिचे करा हो रक्षण. ऐसे वंदून समर्थाला पाटील रडू लागला. आसवांचा तो चालला, पूर नेत्रा वाटे हो. धसी घरची माणसे चिंतातुर, आधीच झाली होती फार. नाही त्यांच्या शोक पार, तो सांगावा कोठवर. इकडे समर्थांचे भले, दोन्ही हाती टाळिले. खडू पाटला हृदय धरिले, त्याचे स्तवन करावया. अरे काम करत्या पुरुषाप्रती ऐशी संकटे येतात. वरचेवरी जाण सत्य, त्याची चिंता वाहू नको. स्वार्थ दृष्टी बाळगता, ऐसेच होते तत्वता. खऱ्या नीतीची ही वार्ता, अनुमात्र त्याकडे नसे. तुम्ही पाटील देशमुख दोघे जण एक जातीचे असून, एकमेकाचे नुसकान स्वार्थ करून पाहता. मागे कौरवा पांडवात स्वार्थीचे आला विपट सत्य. परी पांडवाचा पक्ष येथ न्यायाने खरा होता हो होता की. म्हणून पांडवा कारणे साह्य केले भगवंताने. सत्यासाठी मरणे भाग पडेल कौरवांना. जा भिवू नको तिळभर, बेडीनं तुशी पडणार. किती जरी केला जोर देशमुखाने आपला, तेच पुढे खरे झाले. पाटील निर्दोष म्हणून सुटले. जे का संत मुखावाटे आले, ते न खोटे होईल कधी. पाटील मंडळी उत्तरोत्तर भजू लागले साचार. कोणा नाही आवडणार अमृत ते सेवावया. पुढे खडू पाटलाने करून विनंती प्रेमाने, नेले रहवया कारणे समर्थाच्या निजगृहात. असता पाटील सदनात गजानन स्वामी समर्थ. ब्राह्मण आले अवचित 10-5 तेलंगी विद्वान असती. कर्मठ वेदावरी प्राप्ती, परिधनाचा लोभ चित्ती. राही ज्याच्या विशेष, ते काही मिळेल म्हणून. समर्थाकडे आले जान, तरी होते पांघरून. घेऊन समर्थ निजले, त्यांना जागे करण्याप्रत. ब्राह्मण म्हणू लागले मंत्र, जटेचे ते स्वर सहित अति उच्च स्वराने. मंत्र म्हणण्यात चूक झाली, त्यांनी दुरुस्त केली. म्हणून अस्ती उठून बसली. गजाननाची स्वारी पहा, आणि असे वंदले ब्राह्मणास. तुम्ही कशासाठी वैदिक झाला? हीनत्व वेदविद्येला आणू नकारे निरंथक. हीन विद्या पोटाची, मोक्षदात्री आहे साची. डोईस बांधल्या शालीची, किंमत नाही राखा हो. ती म्हणतो ऐसे म्हणा, खरे स्वर मनी आणा. उगीच भोड्या भाविकांना सोंग आणून नाडू नका. जी रुचा ब्राह्मणाची, म्हणण्या सुरू केली जाणी. तोच अध्याय समर्थांनी जड खडखड म्हणून दाखविला. चूक न कोठे म्हणण्यात, शब्द उच्चार स्पष्ट सत्य. वाटे वरिष्ठ गुरु मूर्तिमंत, वेद म्हणण्या बसला असे. तेलंगी ते ऐकून चकित झाले. औध वंदन बसले मुख करी करुण्या आपुल्या.
कवने आपुले भय मनी वाटेल त्या, सूर्योदय झाल्यावर त्यांच्या पुढे का होणार दीपाचा तो जय जयकार. त्यांच्या मतधारी विप्र म्हणती ते आपल्या मनी, हा पिसा कशाचा महाज्ञानी. चारी वेद याच्या वंदनी, नांदतात प्रत्यक्ष हा विधाताच होय. दुसरा शंका न तेथे नुरली जरा, हा असावा ब्राह्मण खरा जातीची की निसंशय. परमहंस दिशा ते याची वार्ता न उरली बंधनाची. कोणाच्याही प्रकारची हा जीवनमुक्त सिद्धयोगी. काही पुण्य होते पदरी म्हणून मूर्ती पाहिली खरी. हा वामन देव याच दुसरी उपमान ती द्यावया. असो खडू पाटलाकडून त्या ब्राह्मणा लागून, देते झाले दयाघन रुपये रुपये दक्षिणा. ब्राह्मण संतुष्ट झाले, धन्य अन्य गावा निघून गेले. महाराजांनी कंटाळले उपाधी गावाच्या, श्रोते खऱ्या संताप्रत उपाधी न असे पटत. दांभिकाचा मात्र भूषण होते तियेचे. गावाची या उत्तराला एक मळा सानिध्याला, या मळ्यात भाजीपाला होत होता बहुत. हे शिवाचे मंदिर येथे होते साचार, लिंब तरुचे थंडगार छाया होती त्या ठाई. हा कृष्णाजी पाटलाचा मळा होता मालकीचा. हा कृष्णाजी खडूचा सगळ्या शेवटचा भाऊ असे. त्या मळ्यात महाराज आले, शिवलया सानिध्य बसले. एका ओट्यावरी भले निंबतरूच्या छायेत. समर्थ म्हणाले कृष्णाजीसी, मी आलो तुझ्या मळ्यासी काही दिवस राहण्यासी. या शंकर सानिध्य हा भोलानाथ कर्पूर गौर नीलकंठ पार्वतीवरा. हा राजेश्वर आहे अवध्या देवाचा. तो तुला मळ्यास रमला म्हणून मीही विचार केला येथे येण्याचा. तो भला दे सावली करून. ते वाक्य ऐकून 6 पत्रे आणले, ओट्यावर छप्पर केले. कृष्णाजींचे तत्काळ समर्थाचा वास केला म्हणून मळा क्षत्र झाला. राजा जयास्तला तीच होती राजधानी. महाराजांच्या बरोबर होती पाटील भास्कर, सेवा करण्या निरंतर. दुसरा तुकाराम कोकाड्या, खाण्यापिण्याची तरतूद सारी. निजागे कृष्णा पाटील करी. समर्थ ते तेवल्यावर जेवल्यावर तो प्रसाद घेत असे. असो गजानन असता मळ्यात गोष्ट घडली अद्भुत. येथे आले फिरत फिरत 10-20 गोसावी त्या ठाई. समर्थांच्या बोलबाला त्याने आधीच होता ऐकला म्हणून त्यांना तळ दिला येऊन या मळ्यामध्ये. गोसावी म्हणती पाटलासी, आम्ही अहो तीर्थवासी. जातो रामेश्वरासी भागीरथीला घेऊन. गंगोत्री जमुनोत्री केदार हिंगलाज, गिरनार डांकोर अशी क्षेत्रे अपार. पाहिल्या पायी फिरून ब्रह्मगिरी गोसावे ते आम्ही शिष्य आहो साचे. महाराजही आमुच्या आहेत संप्रदाय बरोबर. हे महासाधू ब्रह्मगिरी याच्या बंदा गुलाम हरी. मी मूर्ती आलो घरी त्यांच्या पूर्वभाग्याने. शिरापुरी आयोजित आम्हा द्यावे तुम्ही त्वरित. लागेन जो ओढण्याप्रत गांजा तोही पुरवावा. 3 दिवस येथे राहू, 4थ्या दिवशी येथून जाऊ. पाटील नका कष्टी होऊ, साधू द्या ही पर्वणी. तुम्ही पोशीला मळ्यात वेड्या पिसा नंगा धूत. मग आम्हा देण्या उचित. मागे पुढे का पाहता, गाढवाला पोषित गाई. लाथ मारती ते का म्हणावे संमती. पहा विचार करून आम्ही गोसावी वैराग्य भरीव. जाणितो अवध्या वेदांत, मर्जी असल्या मळ्यात या पोथी ऐकावया. कृष्णाजी म्हणे त्यावर, उद्या घालीन शिरापुरी. आज आहे भाकरी त्याच जाव्या घेऊन. तितुका गांजा ओढावा, तितुका तेथेच मिळेल. येथे चालता बोलता कंठा निळा बसला आहे पत्रामध्ये. दोन प्रहराची वेळ खरी. घेतल्या चुन भाकरी. मळ्यात येऊन विहिरीवरी बसले गोसावी भोजना. समर्थाच्या समोर एक छपरा भीतर गोसावी लाविली खरी. आपापली कडासने त्यांचा जो होता महत. ब्रह्मगिरी नामे सत्त, तो भगवत गीते प्रत वाचू लागला अस्तमणी. गोसावी श्रवण वसले. गावातूनही काही आले, पोथी ऐकावया भले. त्या ब्रह्मगिरी गोसाव्याची नैन्य छिदिती. हा श्लोक निरूपणाचा होता देख. ब्रह्मगिरी पक्या दांभिक, सोनुभावी लेश नसे. निरूपण त्याचे ऐकून गावकऱ्यांचे नाही पटले. ते आपापसात बोलू लागले, हा नुसता शब्दोच्छल. सारे पोथी ऐकल्यावरी येऊन बसले
पत्रा भितरी गजाननाच्या समोरी संत दर्शन द्यावया. लोक म्हणती छपरात निरूपणाचा भाग झाला. जेथे छपरात बसला स्वानुभवी पुरुष हा, येथे एकता इतिहास. जेथे प्रत्यक्ष पाहिला पुरुष, या भाषणे गोसाव्यात राग आला काहीसा. अवधे गोसावी गांजा प्याले बसले होते घेऊनी. त्या पत्राची या ठाई चालली चिलीम गांजाची. पत्रात पलंगाच्या वरी बसली होती समर्थ स्वारी. चिलीम भरून वरचे वरी प्या देई भास्करा. त्या चिलिमीची विस्तवाची ठिणगी पडली साची. ती पडताच कोणाची दृष्टी न गेली तिच्यावर. काही वेळ गेल्यावर निघू लागला धूर. पलंग पेटला अखेर एकदम चहू बाजूस. तो प्रकार पाहता भास्कर बोले सद्गुरुनाथा, पलंग सोडा शीघ्र आता. या खाली उतरा. लाकडे ही पलंगाची आहे की सांगाची. तीन आता विझण्याची. पाण्या वाचून द्यायला तई समर्थ बोलले वाचे. भास्कर अग्नी विझवण्याचे कारण नाही तुला साचे. जलमुडीचा आणू नको. अहो महाराज ब्रह्मगिरी, हा बसा पलंगावरी. तुझ्या सारख्या अवगत खरी श्री भागवत गीते साकल. याच्या परीक्षेची वेळ आणली हरीने तत्काळ. ब्रह्मान जाडी अनळ याचा प्रयत्न दावावा. नैन्य विच्छंती श्लोकावर व्याख्यान केले एक प्रहर. आता का मानिता दर या पलंगी बसण्याचा. जा भास्कर लवकरी ब्रह्मगिरीला करी धरी. आणून बसवी अत्यांतरी या जळत्या पलंगास. ऐसी आज्ञा होता शनी. भास्कर गेला घाबरून. भास्कराचा सव्य पाणी धरती त्याने निज करणे. भास्कराचे शरीर धिप्पाळ सशक्त पीडदार. तो गोसावी त्याच्या समोर शोभू लागले घुंगुरडे. पलंग पेटताच फेर ज्वाला निघू लागल्या थोर. परी महाराज आसनी स्थिर. हलेल मुडीच न इतकेही. श्री प्रल्हाद कयादू सुत उभा केला अग्नित. हे न लिहिले पुराणात श्री व्यासानी भागवती. त्या लिहिण्या गोष्टीच्या प्रत्यंतर दाविले साचे. मड्या माझी कृष्णाजीच्या श्री गजानन साधूंनी. ब्रह्मगिरी म्हणे भास्करासी, मला न या पलंगासी महाराजांच्या अधिकारासी मी नाही जाणितले. तेन मनी भास्करा ओढीत आणिले फराफरा. उभा केला समोर आपल्या सद्गुरु. सैन्य दहित पातक हे खरे करून दावा वाक्य. ऐसे बोलता महाराज देख गोसावी परम घाबरला. गोसावी म्हणे भीत मी पोट भरे आहे संत. शिरापुरी खाण्यापुरत मी झालो गोसावी. माझ्या अपराधाची क्षमा साच करी शांती धामा. केले खटाटोप रिकाम्या गीताशास्त्र शिकण्याचा. तुला पिसा मी म्हणलो आता पस्ताव पावलो. मी दाते तृण धरून आलो शरण तुला. अभय दे. शेगावाची जननी केली समर्थ विनवणी. आपण अग्नीपासून भय नाही हे खरे. तरी महाराज आमच्याकरिता खाली यावे लवकर आता. अशा स्थितीत पाहता आम्ही धडकी भरे. म्हणून आमच्यासाठी उतरा खाली ज्ञानजेठी. गोसावी झाला ही फुटी. तो न काही बोलला. लोक विनंती ध्यायमान. खाली उतरा गजानन. तो पलंग पेटला कोसळून. एक पळही न लागले त्या. अवध्या होता जळला तो भाग शेष उरला. तो लोकांनी विझविला साक्ष दावण्या इतरासी. ब्रह्मगिरी पाया लागला निरभिमान अवधा झाला. स्पर्श होता गंगाजला. मला कोठून राही येथे. मग मध्यरात्रीच्या समयी ब्रह्मगिरी बोध केले. आजपासून चेष्टाला तू न या सोडून दे रे. ज्याला राख लाविली त्याचं उपाधी दूर ठेवावी. अनुभवाविना न सांगावी गोष्ट कोणा निरंथक. नुसते शब्द पंडिते माजले जगी आतोनात. तेथेच आहे झाला घात आपुल्या या संस्कृतीचा. गोसावी मच्छिंद्र जालंधर गोरख गहिनी साचार. ज्ञानेश्वर अधिकार किती म्हणून सांगावा. सोनुभावाचे झाले येती. श्री शंकराचार्य निश्चयंती. प्रपंच राहून ब्रह्मस्थिती अनुभवली एकनाथांनी. स्वामी समर्थ ब्रह्मगिरी हेही साक्षात्कारी. होईन गेले भूमीवरी याचे चरित्र आणि मना. उगीच खाया शिरापुरी भटकू नको भूमीवरी. सारण तया माझारी इतुलीही गवसनार. ऐसे बोध ऐकिले ब्रह्मगिरी विरक्त झाला. प्रांतकाळीचा उठून गेला. कोणा न भेटला शिष्यासह. ही गोष्ट दुसऱ्या दिवशी कडेली अवध्या लोकासी. जो तो आला पाहण्यासी. मळ्यात जडलेल्या पलंगाते हा दासगण विचरित. श्री गजानन विजय नामे ग्रंथ. तारो भाविक भवार्धिक हेची इच्छा दास. शुभ भवतु श्री हरी अर्पणाय. इति श्री गजानन विजय ग्रंथ.
अष्टाध्याय समाप्त.